Breathe loving thoughts and take it slow. Try to understand the haunting. सोलनपाडा डॅम सह्याद्रीच्या कुशीत एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलेला डॅम म्हणजे सोलनपाडा डॅम. रस्त्याच्या दुतर्फेच्या हिरवाईला कापत गाडी सोलनपाड्याला निघाली. डॅमला जाणारे 2 रस्ते पैकी बदलापूर नेरळ मार्गे न जाता आम्ही बदलापूर बारवी डॅम मार्गे कर्जत मुरबाड रोडच्या दिशेने सोलनपाड्याला निघालो. तसे पाहायला गेले तर दोघांचेही तेवढेच अंतर. पहिल्यांदाच या रस्त्याने मी जात होतो. रस्ता शेवटपर्यंत चांगला होता. सगळीकडे हिरवाई आणि मधूनच जाणारा काळा रस्ता. रस्त्यात लागणारी घरे गावे माझ्यासाठी नवीनच होती. पुढे रानवाडी लागली. वाडी शांत होती. वाडीतली माणसं कामासाठी बाहेर असावीत. घरांची दारं सताड उघडी. ना चोरांची भीती ना जनावरांची. मित्रांनो, आपण आता कुडेरानवाडीमध्ये आहोत. कुडेरानवाडी सोडून गाडी पुढे धावू लागली. निसर्गाच्या हिरवाईत गाडीने पुन्हा धाव घेतली. सालोक गाव, सालोक नारळाच्या वाडीनंतर सालोक गावाकडे आलो आपण. कुडेवाडी, नारळाची वाडी, सालोक गाव ही गावे माझ्यासाठी नवीनच. आपण चाललो आता कर्जत मुरबाड रोडच्या कळंब गावातून. आता आलोय कशेळ गावात. कशेळीतून आपल्याला कोंडाणा लेणी, कोतळीगड, भीमाशंकर येथे जाता येते. 1.25 तासांनी आम्ही जांभरुंग या गावात पोहोचलो. आभाळगच्च पाण्याने भरलेलं दिसत होतं. पावसाची तिरीप मध्येच येत जात होती. गुगल मॅपमुळे मार्ग शोधण्याचा तसा त्रास नव्हता. पण जसे जवळ आलो, गुगल मॅपने आपले कर्तव्य पूर्ण केले असे जाहीर केले आणि आम्ही उजवीकडे न वळता डावीकडे वळलो होतो. मित्रांनो, आम्ही इथं सरळ गेलो होतो. हा खाजगी रस्ता आहे. इथं न जाता इथं राईटला वळायचं आहे आणि इथून खाली आपली कार जाऊ शकते. ऑटो उभी आहे आणि गाडी सुद्धा आहे. आपल्याला इथे पार्क करता येईल. शाक उतरलं नाही पाहिजे. चालू. मित्रांनो, आम्ही मागे गाडी थांबवली, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही वर सुद्धा गाडी घेऊन जाऊ शकता. आता वर पार्किंग आहे, ते बघतोय 4 व्हीलर जाते. ऑटो स्टेशनच्या आणि समोर दुकानी वेढलेला डोंगर आहे. काही मंडळी आलेले आहेत, काही जण आमच्या अगोदर गेलेले आहेत. आणि हा चिखलातून गाडी घालवायची आहे आणि समोर पार्किंग दिसते. आणि अशा तऱ्हेने मित्रांनो पार्किंग दिसलेली आहे. जेव्हा जो आलाय त्यांच्या मागे गाडी लावूया. मित्रांनो, आम्ही खाली पार्किंगला गाडी लावली होती आणि गाडी तिथे पार्क केली होती. पण तिथं त्या एका माणसाने सांगितलं की तुम्ही गाडी वर घेऊन जाऊ शकता अगदी डॅमच्या बाजूला. तर आम्ही ती गाडी वर चढवत इथपर्यंत आणली आणि इथे पार्क करता येते गाडी. इथे काही गाड्या पार्क आहेत आणि हा बाजूलाच डॅम आहे. चला डॅमकडे.
मित्रांनो बरीच पब्लिक आहे आणि आज सगळे एन्जॉय करायला आलेत. समोर एकदम धुकं आहे आणि हा बघा डॅम. हो हो, अरे बाप रे. आणि आता इथे कसं जायचं हा प्रॉब्लेम आहे. नजारा अगदी मस्त आहे, सगळ्यांचं शूट चालू आहे. मित्रांनो पाणी जबरदस्त आहे. विचार करतोय खाली उतरू की नको. मित्रांनो फोर्स बघा. पाऊस, अरे वा. मित्रांनो खतरनाक. मित्रांनो इथे डॅमच्या इथं आलो आहे आणि इथून खाली जाण्याचा प्रयत्न करूया. बघूया खाली जाता येतं का. अरे हो मित्रांनो, इथून खाली जाऊ शकतो पण तिथे खाली जाता येत नाहीये. मित्रांनो या वरच्या भागातून तर खाली जाता येत नाहीये. तर बघूया खालून जाता येतं का. परत वर चढू आणि त्या बाजूनी तिथून खाली जाता येतं का बघूया. सुरुवातीला कोणीच नसल्यामुळे मी डॅममध्ये उतरण्याचा मार्ग शोधत होतो. मित्रांनो इथं काही जण नाचतायत. मित्रांनो असं गाणं सुरू झालं की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि याच्या जोरात नाचतोय. मित्रांनो इथं पाणी जास्त असल्यामुळे खाली उतरता येत नाहीये. आपण तिथं पुढे गेलो होतो, आता इथं जरा मागे जाऊन बघूया. बापरे मित्रांनो, धुकंच धुकं सगळीकडे. संपूर्ण हा सह्याद्रीचा डोंगर. आपण तिकडे उभे होतो, तिथून इथे इथपर्यंत आलो. तर मगाशी आपण तिथे उभे होतो आणि इथून आता परत या ठिकाणी आलो आहे. इथून खाली जाऊया आणि ती मुलं बसली आहेत त्यांच्या इकडे जाऊया. सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा कोणीच नव्हते. आता मुले दिसली आणि डॅममध्ये उतरलो. मित्रांनो जवळ या मला हेल्प करायला. मित्रांनो इथून खाली उतरायचं आहे आणि त्यांच्याबरोबर तिथं जायचं आहे. मित्रांनो इथं खाचा आहे, त्या खाच्यामध्ये आपल्याला पाय द्यायचा आहे. आपण आता खाली उतरतोय, बघूया जमतं का. भाऊ 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 हो दादा, जरा पकडा ना मला. आता पालतं पडू का. मला पालतं कसं पडू. आता कुठं पकडू, कुठं घेऊ. हो जरा हात जरा हात जरा हात जरा पकडा. हो मित्रांनो उतरलो. आता आपण खाली उतरूया. हो मला मित्रांनो थंड, मित्रांनो अतिशय थंड आहे. एक मिनिट 2 मिनिट थांबा. मित्रांनो सो लेट्स
मित्रांनो, काही मंडळी वर आहेत, लेडीज लोक वर आहेत, त्यांना येता येत नाही आहे. आणि या मित्रांबरोबर मी इथं आलो आहे आणि यांना थांबवलं आहे जरा माझ्याबरोबर थांबा म्हणून. आणि खाली मस्तपैकी खोल आहे. मित्रांनो, या डॅममध्ये आम्ही फक्त तिघजण आहोत, बाकीचे वर आहेत. कारण की इथून यायला जरा थोडंसं अवघड आहे, त्यामुळे कोण येत नाही आहे. बाकीचे मंडळी उभे वर आहेत. बाहेर थंड आहे पण इथं बिलकुल वाटत नाही. मस्त वातावरण आहे मित्रांनो. वाव, बाकीची मंडळी वर उभी आहेत. पोहण्याचा प्रयत्न करतोय, पोहता येतं पण पॅन्ट खाली जातो, पॅन्ट, त्यामुळे पोहता येत नाहीये. तरी परत प्रयत्न करूया. नंतर काही मंडळी वरच्या भागात पाण्यात उतरली. Bags of tissues near the bed. Swollen eyes are tired and red. Crimson roses in a vase. Salty tears, the only taste. Alone, grieving in the night. Tell myself I'm gonna be alright. Hold on to hope. Breathe loving thoughts and take it slow. It's safe to cry. Try to understand the haunting why. काही क्षणात झालेल्या मित्रांबरोबर डॅममध्ये मजा केली. दिवस कसा गेला कळला नाही. मित्रांचा निरोप घेतला आणि बॅक टू पॅव्हिलियन झालो.